उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस. ठाण्यामध्ये रात्रीपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी. एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते ठाण्यात. लाडक्या बहिणींकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त अनोखं गिफ्ट. 61 किलोचा केक देत लाडक्या भावाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांची प्रचंड गर्दी. तर शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी शिवसैनिकांची गर्दी. राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज मनसेची बैठक. आज सकाळी 9 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी चर्चा. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे ॲक्शन मोडवर. मनोज जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. 15 फेब्रुवारीपासून अंतर्वालीत बेमुदत साखळी उपोषण. तर पुढे टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण राज्यभर सुरू होणार. वाशिममध्ये भाजपकडून विजयाचा जल्लोष. दिल्ली विधानसभेत भाजपने 48 जागेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर जल्लोष. नवी मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखाचा राजीनामा. संकेत डोके यांचा पक्षाला जय महाराष्ट्र करत सदस्यत्वाचा राजीनामा. 10वी-12वीच्या परीक्षेनिमित्त परभणीत कलम 163 लागू. तर सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी हा आदेश लागू. परभणी शिवशाही बसची दुरावस्था. अनेक ठिकाणी शिवशाही बस बंद पडल्याच्या घटना. तर प्रवाशांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाले. तर चंद्रपुरात 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यात हळदीची खरेदी सुरू. तर मात्र रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिम बाजारात हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिममध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकांवर अळीसह रोगांचा प्रादुर्भाव. यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी. मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मावळमधील शाळांमध्ये मराठी भाषा पंधरवडा सुरू. तर मराठी भाषेचे महत्त्व या दिंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पटवून दिलं. पैठणमध्ये गोदावरी नदी प्रकट दिनानिमित्त नाथघाटावर हजारो दिव्यांची रोषणाई. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोदावरी नदीला 365 मीटर लांबीची साडी अर्पण. पैठण शहरातील मुख्य बाजारपेठेत नाले दुरुस्तीतील सुरुवात झाली आहे. तर जितू परदेशी यांनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने केली नाली दुरुस्तीला सुरुवात. खासदार विशाल पाटील यांनी जतमधील खून झालेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. तर हा खटला जलद गतीने चालवावा अशी सरकारकडे विशाल पाटील मागणी करणार. एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर घसरल्याने ग्राहकांची पाठ. सततच्या बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम. तर एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात. कोल्हापूरच्या कुरंदवाड आणि शिरोळ परिसरातून मोटरसायकल चोरांना अटक करण्यात आली. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाने सिमेंट विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. तर अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर 2 जण किरकोळ जखमी झाले. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. लासूर शिवारातील नागपूर मुंबई महामार्गावरील घटना. मोठ्या दिमाखात कृष्णमाई महोत्सवाला सुरुवात झाली. कलश पूजन आणि साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा शुभारंभ. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता. मात्र भाजपच्या ग्रामपंचायतला निधी मिळत नाही. सांगलीमधील वड्डी ग्रामपंचायतीचे नेते महेंद्रसिंह शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना. हजारो दिव्यांच्या लखलखाटाने नाथघाट उजळलाय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोदावरी नदीला 365 मीटर लांबीची साडी अर्पण करण्यात आली आहे. कोस्टल रोडवर भीषण अपघात. 4 चाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. नेरळमध्ये एका सराईत चोरट्याला पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे ठोकल्या बेड्या. तर मेडिकलमध्ये चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झालाय. सुमारे 29,000ची रोख रक्कमसह घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त.
बोईसरच्या काटकरपाडमधून 2.5 कोटी रुपयांचा ड्रग जप्त करण्यात आला तर पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. भिवंडी तालुक्यातील पच्चापूर गावातील एका खाली घराला अचानक आग लागली. आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. घरात कोणी राहत नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. डोंबिवली जेवण सांडल्याने एका मजुराने दुसऱ्या मजुराची केली हत्या तर विष्णुनगर पोलिसांनी काही तासातच केली आरोपीला अटक. दर्यापूर तालुक्यातील पूर्णा नदीत सैनिकाचा बुडून मृत्यू झाला तर सिक्कीममधून सुट्टीवर आलेल्या 35 वर्षीय टेक्निशियनचा अंघोळी दरम्यान घडला अपघात. नवी मुंबई पालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना 44 वर्षीय महिलेचा मृत्यू. नंतर महापालिकेच्या स्विमिंग पूलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण. हजरत सय्यदना अलहाज अब्दुल किसनराव उर्फ बच्चू बाबा यांच्या समर्थनार्थ भव्य 6 दिवसीय उर्स महोत्सव तर 96 वर्षापासूनच बाबा कंबलपोश उर्स महोत्सवाची परंपरा आजही कायम तर भाविकांची मोठी गर्दी. परभणी जिल्ह्यातील तार आणि अॅल्युमिनियमची चोरी करणाऱ्या टोळीला सापळा रचून पोलिसांनी पकडलाय. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात चंदन चोरी करणाऱ्या संशयिताला अटक तर ताब्यात घेतलेल्या शहा यांकडून 10,000 रुपयांचे चंदनाचे झाडाचे खोड, दुचाकी, आरी असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. मावळातील तळेगाव दाभाडे येथील शिक्षक कॉलनी, बेलाडॉर सिटी, कृष्णा ओंकार परिसरात 5 दिवसापासून महावितरणाची बत्ती गुल झाली. तर सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ होण्याची भीती तर महावितरणची लाईट त्वरित चालू करण्याची नागरिकांकडून मागणी. उल्हासनगरमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली तर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता यात कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळून न आल्याने कारवाई. हिंगोलीच्या औंढा नागनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करायला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तर नालेगावमधील उपसरपंचासह अन्य दोघांवर औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर इतर दोघांवर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.